महामार्गावर सापळा रचून 2 सराईत आरोपींना वाहनांसह अटक करून 31,84,80,00,000 रुपयांचा 15 किलो 924 ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन MD हा अंमली पदार्थ जप्त करण्यात गुन्हे शाखा घटक 2 भिवंडीचे पथक यशस्वी। माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्याकडून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्या अनुषंगाने पोलीस शिपाई 1997 अमोल लिंगडे व पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत पूर्व द्रुतगती महामार्ग नाशिक ठाणे वाहिनीवरील रांजनोली भिवंडी बायपास जवळ या ठिकाणी 2 इसम मेफेड्रॉन MD हा अंमली पदार्थ विक्रीकरिता येणार आहेत। मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने माननीय वरिष्ठांच्या आदेश व निर्देशानुसार कारवाईबाबतच्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून गुन्हे शाखा घटक 2 भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन भोईर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील व अंमलदारांच्या पथकाने प्राप्त बातमीच्या ठिकाणी पूर्व द्रुतगती महामार्गाच्या नाशिक ठाणे वाहिनीवर ओम साई फॅमिली ढाब्यासमोर रांजनोली भिवंडी बायपास भिवंडी येथे अचानक नाकाबंदी व सापळा रचला। सदर छापा कारवाई दरम्यान आरोपी तन्वीर अहमद कमर अहमद अन्सारी वय 23 वर्ष, महेश हिंदूराव देसाई वय 37 वर्ष यांना त्यांच्याकडील वाहनासह शिताफीने ताब्यात घेतले। त्यावेळी आरोपी क्रमांक 1 तन्वीर अहमद कमर अहमद अन्सारी याच्या ताब्यात असलेले वाहन क्रमांक स्विफ्ट डिझायर कारमध्ये 11 किलो 763 ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन MD हा अंमली पदार्थ मिळून आला। तसेच आरोपी क्रमांक 2 महेश हिंदूराव देसाई याच्या ताब्यात असलेल्या BMW कारमध्ये 4 किलो 161 ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन MD हा अंमली पदार्थ मिळून आला। 32,20,10,140 रुपयाचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कामगिरी ही आशुतोष डुमरे, पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, सह पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त माननीय श्री अमरसिंह जाधव, पोलीस उपायुक्त गुन्हे व शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शोध 1च्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक 2 भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन भोईर व पोलीस उपनिरीक्षक रवींद्र V पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजेश शिंदे, ASI सुधाकर चौधरी, ASI अनिल साळुंके, पोलीस हवालदार सुदेश घाग, पोलीस हवालदार प्रकाश पाटील, पोलीस हवालदार किशोर थोरात, पोलीस हवालदार सावीर शेख, पोलीस हवालदार पोलीस चालक वामन भोईर, पोलीस हवालदार प्रशांत राणे, पोलीस शिपाई अमोल लिंगडे, पोलीस शिपाई भावेश घरत, पोलीस शिपाई विजय कुंभार, पोलीस शिपाई सरफराज तडवी, चालक पोलीस शिपाई रवींद्र साळुंके, महाराष्ट्र पोलीस हवालदार माया डोंगरे, महाराष्ट्र पोलीस हवालदार दक्षता सुतार, महाराष्ट्र पोलीस हवालदार अनुष्का पाटील यांनी उत्कृष्टरित्या ही कारवाई पार पाडली आहे। मूळचे आरोपी कुठले आहेत आणि काय सांगाल या कारवाईबद्दल? गुन्हे शाखा घटक 2चे पोलीस शिपाई अमोल इंगळे, पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की 2 इसम हे भिवंडी परिसरामध्ये मेफेड्रॉन MD हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 2चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, API माळी आणि त्यांच्या टीमनं ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। एक तन्वीर अहमद अन्सारी राहणार मुंब्रा ठाणे आणि महेश देसाई राहणार उल्हासनगर ठाणे या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्याकडून 15 किलो 294 ग्रॅम MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। त्याचबरोबर 2 चारचाकी वाहने, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 32 कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। दोन्ही आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करून मान्य न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत दिनांक 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे। या दोन्ही आरोपींवर पूर्वी NDPS अन्वये तन्वीर अहमदवर 3 गुन्हे दाखल आहेत आणि महेश देसाईवर 4 गुन्हे दाखल आहेत। या दोन्ही आरोपींची पार्श्वभूमी ही अंमली पदार्थ विक्री किंवा अंमली पदार्थ सिंडिकेटच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्या अनुषंगानं गुन्हे शाखा घटक 2चे पोलीस अधिकारी आणि पोलीस पथक हे सदरचा MD मेफेड्रॉन अंमली पदार्थ कुठून घेऊन आले, त्याचबरोबर हा अंमली पदार्थ कुठे बनवला, त्याची विक्री कोणाला करण्यात येणार होती, या पूर्ण अंमली पदार्थ विक्री रॅकेटमध्ये किंवा सिंडिकेटमध्ये कोण कोण अजून ड्रग पेडलर समाविष्ट आहेत किंवा खरेदी विक्री करणारे कोण इसम आरोपी समाविष्ट आहेत, त्या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करीत आहोत। अजून यामध्ये आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये आंतरराज्य इतर राज्यामधील देखील काही आरोपी प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहेत। ही आंतरराज्य एक टोळी असल्याची
प्रथमदर्शनी निदर्शनास आलेले आहे. तर 4 चाकी गाडी आहे, त्यामध्ये लोगो वापरला गेलेला माणूस वगैरे घेतलेला होता. त्या अनुषंगाने काय तपास केला? हा, त्या अनुषंगाने जे गाडीचे मालक कोण आहेत किंवा गाडी कुणाच्या नावावर आहे, त्याच्यावर काय स्टिकर आहेत, त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहे. काय राजकीय कनेक्शन आहे असं काय? त्या गोष्टी सर्व तपासामध्ये समोर येतील. सध्या तपास सुरू आहे. सर, आरोपींचं बॅकग्राऊंड काय, मूळचे आरोपी कुठले आहेत आणि याच्या आधी देखील त्यांनी असे प्रकार केलेले का? तन्वीर अहमद हा राहणारा मुंब्रा ठाण्याचा आहे. महेश देसाई हा राहणारा विठ्ठलवाडी उल्हासनगर येथील आहे. त्याचं मूळ गाव जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. या दोन्ही आरोपींवर NDPS अंतर्गत पूर्वी गुन्हे दाखल आहेत. एका आरोपीवर 3 गुन्हे दाखल आहेत, दुसऱ्या आरोपीवर 4 गुन्हे दाखल आहेत. सर, एवढ्या मोठ्या प्रमाणात जे आहे एमडीचा साठा या ठिकाणी याच्याकडनं जप्त केला आहे. नेमकं यामध्ये कुठल्या मोठ्या प्रमाणात रॅकेट आहे का किंवा याच्या पाठीशी अजून कुठल्या मोठ्या भूमिका हात आहे का, याबद्दल काय माहिती? त्या अनुषंगाने गुन्हे शाखा सदरचा MD पदार्थ कुठे बनवला, त्याचबरोबर या एकूण ड्रग सिंडिकेटमध्ये कोण पेडलर सामील आहे, त्याच्यानंतर तो कुठे खरेदी आणि विक्री करणार होते, त्या अनुषंगाने आम्ही अजून कोण आरोपी निष्पन्न होतात का त्या अनुषंगाने देखील तपास करत आहे. सर, कोकणा भागामध्ये अनेक वेळा एमडीचे जे आहेत सेवन करणारे देखील आढळले, त्यांना देखील पकडलं होतं. त्या अनुषंगाने पकडला गेला काय, त्याबद्दल काय मुंबईला कसं? तन्वीर अहमद अन्सारी हा जो राहणारा आरोपी आहे हा मूळ मुंब्र्याचा आहे, ठाणे जिल्ह्यामधला. त्याच्या संपर्कामध्ये किंवा त्याच्या सहकार्यामध्ये अजून कुठे ड्रग वितरण झालेलं आहे का, ड्रगची खरेदी विक्री झालेली आहे का, त्याच्या संपर्कात कोण आरोपी आहेत, कोण इसम आहेत, त्याचा देखील अधिक तपास आम्ही करत आहे. सर, हे ड्रग्ज जे गाडीतनं घेऊन जायचे यासाठी गाडीमध्ये काही विशेष कप्पा बनवलेला होता की कशामध्ये हे ड्रग्ज होते, पोलिसांना कसे निष्पन्न झाले, ड्रग्ज की वरच ठेवलेले होते? आणि ह्यामध्ये फक्त 2 गाड्यांमध्ये 2च ड्रायव्हर होते की अजून काही व्यक्ती होते ह्यामध्ये सोबत? त्या अनुषंगानं पोलीस शिपाई अमोल इंगळे आणि प्रशांत राणे यांना खबर मिळालेली होती की 2 गाड्यांमध्ये MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी भिवंडीमध्ये येणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही सापळा कारवाई आयोजित केली. मी सांगितल्याप्रमाणे ती वाहनं कोणाच्या मालकीची आहे, ते वाहनांवर स्टिकर जे लावलेलं आहे त्याचा कुठलं काय कोणाशी संबंध आहे का, त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास. स्टार न्यूज ब्युरो, मुंबई.